नमस्कार सर्वांना शुभ प्रभात. मी परीस निमकर ह्याची आई. आपण तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे जी काल आमच्या बाबतीत घडली आहे आणि हा अवेअरनेस तुम्हाला सांगायचा आहे. त्या बाबतीत हे मी एक कॉल रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवीत आहे. सर्वांना बहुतेकांना ही माहिती गोष्ट कळली असेल तुम्हाला तुमच्या मुलांकडून की काय झालं आहे. पण मी एक व्यक्तिशः तुम्हाला याबाबतीत गोष्ट सांगण्याची तसदी घेते आहे, की काल परीस शाळेत घरातून 6:35ला निघाला शाळेत जायला. आम्ही हरिनिवास सर्कल जवळच राहतो, म्हणजे काही मोठा डिस्टन्स नाहीये आमचं घर आणि शाळेमध्ये. तरी पण ही घटना काल घडली आहे. काल सकाळी 6:35-6:40च्या दरम्यान परीस घरातून निघाला शाळेत जायला. पण पुढील काही मिनिटांमध्ये तो शाळेत पोहोचू शकला नाही. आणि आम्हाला ही बाब 7:20 नंतर अटेंडन्सच्या वेळी दीप सरांनी ही गोष्ट दीप सरांच्या लक्षात आली, की परीस निमकर एक्झामला आलेला नाही. त्यावेळी त्यांनी आम्हाला एक अलर्टनेस म्हणून कॉल करून विचारणा केली, की परीस आज एक्झामला का येऊ शकला नाही? आम्ही म्हणालो, "तो तर 6:35-6:40ला घरातून निघाला आहे आणि असं कधी झालं नाहीये, की तो पोहोचला नाहीये." ही पहिलीच वेळ होती आमच्यासाठी सुद्धा. शॉकिंग शॉकिंगसाठी. तर दीप सरांना वाटलं, की ठीक आहे, उशिरा आला असेल तर त्याला खाली थांबवलं असेल, म्हणून त्यांनी स्टाफ जवळ सुद्धा चौकशी केली. त्या चौकशी दरम्यान असं लक्षात आलं, की परीस निमकर आलेलाच नाहीये शाळेमध्ये. त्यानंतर परत त्यांनी आम्हाला कॉल बॅक केला आणि आम्हाला सांगितलं, की परीस शाळेमध्ये त्यांनी एंट्रीच घेतलेली नाहीये. आम्हाला त्या क्षणाला पायाखालची जमीन सरकली होती. हे प्रत्येक आई-वडिलांच्या बाबतीत होतं, की आपला मुलगा घरातून निघालाय, पण हव्या त्या ठिकाणी पोहोचू शकलेला नाहीये. त्या क्षणाला आपली म्हणजे आई-वडिलांची काय परिस्थिती होते, हे वेगळं सांगायला नको. त्याप्रमाणे आम्ही लगेच शाळेत गेलो. माझे मिस्टर आराधनाच्या रोडने गेले आणि मी डॉमिनोजच्या त्या रोडने गेलो. जेणेकरून दोन्ही रस्त्यामधून जर आम्हाला परीस सापडू शकला, बसला आहे, रडतोय, चक्कर आली, काही कारणास्तव भेटला, तर आम्ही ते शाळेत त्याला घेऊन गेलो असतो आणि सगळी हकीकत बोललो असतो. पण आम्हाला परीस दोन्ही रस्त्यांनी मिळाला नाही, सापडला नाही. आणि तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मग आपल्या आया लोकांचं काय होतं ते. शाळेत जाईपर्यंत मला रडायला सुरुवात झाली होती. शाळेत गेल्यानंतर आम्हाला दिनकर सरांनी अटेंड केलं आणि हे सांगायचं आहे, की शाळेने जबाबदारी घेतली या गोष्टीची, की जर तुमचा मुलगा शाळेसाठी यायला निघालेला आहे, मग शाळेत नाही आलाय, तर त्यांनी हात झटकले नाही. आमच्या सोबत शेवटपर्यंत दिनकर सर आणि दीप सर होते. पुढे आम्ही काही वेळ वाट बघितली शाळेमध्ये. प्रिन्सिपल मॅडम येऊन भेटल्या. काय झालं असेल? काय वातावरण असतं किंवा आत्तापर्यंत परीचं वागणं काय? ह्या सगळ्या बाबतीत गोष्टी डिस्कस झाल्यानंतर आम्ही असं नंतर पुढे जाऊन डिसिजन घेतला, की आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं. आम्ही अंदाजे 8:15-8:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला पोहोचलो आणि त्यांना तिकडे तक्रारीसाठी दिनकर सर ॲज अ शाळेचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून होते आणि आम्ही पालक. आम्ही असे 3 जण पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्या पोलिसांकडनं आमची माहिती घेण्यात आली. जे त्यांचे रुटीन क्वेश्चन्स असतात ते त्यांनी आम्हाला विचारले. त्याला काही प्रॉब्लेम होता का? तो काही वेगळं वागत होता का? तुमच्यामध्ये काही भांडणं आहेत का? त्याचा परिणाम तुमच्या मुलावर होतोय? शाळेत वागणं कसं आहे वगैरे, शाळेचा त्याचा अटेंडन्स कसा आहे, या बाबतीत सगळं त्यांनी आमच्याशी चौकशी करायला सुरुवात केली. पण त्या दरम्यान असं लक्षात आलं, की 24 तासामध्ये पोलीस अशा कंप्लेंट्स घेत नाही. कारण मुलं परत येतात म्हणा, कुठे दुसरीकडे गेलेले असतात, आपल्याला त्याची माहिती नसते, आपण घाबरतो. त्यामुळे कधी पण पोलीस पहिले 24 तास वेट करतात, की ती व्यक्ती येते का आणि त्यानंतर मग ती कंप्लेंट घेतात. हे सगळं चालू असताना आम्हाला त्या क्षणात मला स्वतःला दीप सरांनी कॉल केला आणि दिनकर सरांना आपल्या शाळेतल्या एका पिऊनने एकाच वेळी कॉल केला आणि एक मेसेज कन्वे केला, की परीस सापडला. परीस सापडला तो कुठे? सर्व्हिस रोडला परीस बसला होता. त्यामागे असं घडलं, मेन मुद्दा आता पुढे मी सांगते. 6:35ला घरातून निघाल्यानंतर माझा मुलगा डॉमिनोजपर्यंत पोहोचला आणि त्याच्या शूजमध्ये एक दगडाचा बारीक तुकडा होता, तर त्याला इरिटेट करत होता. म्हणून तो थांबून शूज काढून तो दगडाचा बारीक तुकडा काढायला म्हणून थांबला. निदान ह्या प्रोसेसला 5 मिनिटं गेली. शूज काढून, तो दगड काढणं, परत तो शूज घालणं आणि ह्याच्यामध्ये निघणं. ह्याच्यामध्ये त्याला कमीत कमी 4 ते 5 मिनिटाचा अवधी तो तिथेच एका जागी थांबला असल्याने मागून एक कार आली आणि माझ्या मुलाला त्या कारमध्ये खेचून घेतलं.
माझ्या मुलाला त्या क्षणाला काही सुचलंच नाही काय घडतंय आपल्या बाबतीत, पण त्यांनी प्रसंगावधान साधून जोरजोरात हातपाय मारायला सुरुवात केली. जोरजोरात ड्रायव्हरच्या सीटला मागून जोरजोरात धक्के दिले, हाताने त्या ज्याला पकडलेलं परीसला त्याच्या लिटरली तोंडावर हाताने मागून कोपरे वगैरे मारले. तो नॉनस्टॉप ही प्रक्रिया पुढील 5 ते 7 मिनिटं करत होता. आणि हा मुलगा आपल्याला आवरता येत नाहीये हे लक्षात आल्यानंतर गाडीमधल्या दोघांनी, तिसरा ड्रायव्हर, टोटल 3 माणसं त्या गाडीत होती, त्या दोघांनी परीसला लिटरली सोडून दिलं. कारण हा मुलगा आपल्याला आवरता येत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या रायगड गल्लीच्या लेनच्या इथे कुठे त्याला सोडलं. ह्या प्रसंगाचा माझ्या मुलावर एवढा परिणाम त्या क्षणाला झाला की त्याला कुठे सोडलंय, कोणत्या एरियात सोडलंय त्याला काही कळत नव्हतं. माहितीचा एरिया सुद्धा तो विसरला होता. तो भटकत 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 त्याला काहीच कळत नव्हतं आपण कुठे आहोत. त्याला घर पुढील 5 मिनिटावर त्याचं घर असताना सुद्धा त्याला तो एरिया ओळखता येत नव्हता. या प्रसंगाचा त्या क्षणाला तो पूर्ण गांगरून गेला होता. चालत 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 तो सर्व्हिस रोडवर येऊन बसला. ह्या प्रसंगाने त्याचे हातपाय एवढे त्यांनी स्वतःची ताकद लावून त्यांनी ते हातपाय मारले, त्यामुळे त्याचा जो जीव वाचलाय. पण त्यानंतर त्याची पूर्ण ताकद शून्यावर गेली होती. त्याच्या अंगात ताकदच राहिली नव्हती. हातपाय दुखायला लागलेले आणि तो एका बेंचवर जाऊन बसला सर्व्हिस रोडच्या. आम्ही होतो त्या वेळेला पोलिसांच्या इथे आणि शाळेने आपल्या शाळेने 3 पिऊन वेगवेगळ्या एरियात पाठवले परीसला शोधायला, जेणेकरून तो सापडतोय का परत बघायला. त्यापैकी एका पिऊनला परीस सापडला. परीस ते काका त्या पोलिसच्या जवळ जात होते विचारायला, भेटायला, पण परीस त्यांना ओळखूच शकला नाही की ते आपल्या शाळेचे पिऊन काका आहेत. तो त्यांना बघून घाबरला आणि परत धावायला लागला. परत त्यांनी काकांनी त्याला जवळ घेतलं, बोलावलं आणि सांगितलं, अरे तुझे आई बाबा तुला शोधतायत, मी आपल्या सरस्वती एज्युकेशनचाच पिऊन आहे. तर त्या क्षणाला तो थोडासा भानावर आला आणि त्याने बघितलं आणि काकांनी सांगितलं की अरे तुझे आई बाबा आणि आपले दिनेश सर पोलीस स्टेशनला आहेत, तर तुला आपल्याला तिकडे घेऊन जायचंय. ते काका त्याला बाईकवर बसवून पोलीस स्टेशनला घेऊन आले. मुलाची अवस्था काय फारशी चांगली नव्हती, भेदरलेला होता आणि पोलिसांसमोरच ही गोष्ट सिद्ध झाली की तो मुलगा परत आई वडिलांना मिळाला. कारण आम्हीच ती ओळख पटवून दिली की हो हा आमचा मुलगा आहे आणि तशी त्यांनी आमच्याकडनं कंप्लेंट घेतली नव्हती. त्यानंतर ते म्हणाले की मुलाला तुम्ही नंतर थोड्या वेळाने घेऊन या, आपण त्याचं एक स्टेटमेंट घेऊ जेणेकरून ही पुन्हा घटना आपल्या एरियात होऊ नये. पुढे जाऊन दिनकर सरांनी सांगितलं की आजचा पेपर बुडवू नको, जे काय लिहिशील ते लिही, पण शाळेत जाऊन पेपर अटेंड कर. त्यानंतर आम्ही सर्व लोक शाळेत गेलो. परीस वर्गात गेला, परीसने पेपर लिहिला कालचा सायन्स प्रॅक्टिकलचा. तो देऊन परत तो खाली आला आमच्याजवळ आणि त्याला शाळेने आम्हाला प्रॉपर व्यवस्थित त्याला आम्हाला हँडओव्हर केलं. त्यानंतर परीसला घेऊन आम्ही घरी आलो. त्यानंतर त्याने दुपारपर्यंत प्रॉपर काही खाल्लं नव्हतं. विशेष म्हणजे तो रडला नाही, तो भिडला, हे पण सांगायचं आहे. ह्यामध्ये आम्हाला हेच तुम्हाला मेसेज द्यायचा आहे की आम्ही आई वडील अजूनही शॉकमध्ये आहोत. आम्ही याच्यातनं अजूनही वरती प्रॉपरली येऊ शकत नाही की आपल्या एरियामध्ये, एवढ्या वेल नोन एरियामध्ये अशा घटना जर सकाळी घडत असतील तर आपण स्वतः आणि आपली मुलं किती सिक्युअर्ड आहेत. तर मला फक्त एवढं सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलांना प्लीज अवेअरनेस करा या बाबतीत की तुझ्याच वयाचा मुलगा असा पळवला जाऊ शकतोय, तर प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना अपडेट द्या, सगळ्या माहिती पुरवा, खूप गरजेचं आहे. कृपया मला चुकीचं समजू नका की बाबा ह्या गोष्टीत मी तुम्हाला काही वेगळं काही ज्ञान देते, तसं अजिबात नाहीये. एक आई म्हणून आपल्या वर्गातल्या मुलांच्या आई वडिलांना हा मेसेज कन्वे करते, कृपया आपल्या मुलांना सांभाळा. अजून एक गोष्ट मला सांगायचं आहे, मी माझ्या मुलाला आता GPS ट्रॅकर म्हणून एक त्याच्या बॅगमध्ये ठेवणार आहे, तर तुम्हीही ते करा. त्याचं नुकसान तर काहीच नाहीये, पण त्याचे फायदे भरपूर आहेत. म्हणून मी तुम्हाला जस्ट हे सांगण्याची इच्छा दर्शवली. यातून तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही नक्कीच कराल, हे मला वेगळं सांगायची गरजच नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही एवढं सगळं ऐकून घेतलं. फक्त एक अवेअरनेस राहावा यासाठी हा मेसेज मी तुम्हाला कन्वे केलाय. धन्यवाद.